विधान भवनात उद्धव ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर। ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच वेळी लिफ्टमधून प्रवास। भेट हा योगायोग असल्याचं ठाकरेंचं स्पष्टीकरण। तर चंद्रकांत पाटलांनीही घेतली ठाकरेंची भेट। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देऊनच मवियानं विधानसभा लढवावी, संजय राऊतांचा सल्ला। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे करण्याचे अप्रत्यक्ष संकेत। गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनीच मनोज जरांगेंना मोठं केलं। ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप। उद्धव ठाकरे 7 आणि 8 जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीत विधानसभा निहाय झालेल्या मतदानाचा घेणार आढावा। पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न। पंकजा मुंडेंसह चित्रा वाघ आणि हर्षवर्धन पाटलांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगरमध्ये मोठी कारवाई। अहमदनगर मनपा आयुक्तांसह पीएवर गुन्हा दाखल। 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल। असदुद्दीन ओवेसींना खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन घोषणा देणं भोवण्याची शक्यता। ॲडव्होकेट विनीत जिंदाल यांची ओवेसींविरोधात तक्रार। नवनीत राणांकडून खासदारकी रद्द करण्याची मागणी। पुण्यानंतर ठाण्यातील अनधिकृत पब आणि बारवरील कारवाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात। तर पुण्यात तिसऱ्या दिवशीही महापालिकेची कारवाई। पुण्यात झिका व्हायरसचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण। 47 वर्षीय महिलेला झिकाची लागण। तर पुण्यात कालही झिकाचे 2 रुग्ण आढळले। लोकलमधील गर्दीमुळे होणाऱ्या वाढत्या मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल। लोकांना लोकलमधून गुरांसारखा प्रवास करायला भाग पाडणं लज्जास्पद। हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं। आणि यानंतर बिग अँड फास्ट हेडलाईन्स। बिहारमध्ये मारिया नदीवरील पूल कोसळला। मुसळधार पावसामुळे पूल कोसळल्याची माहिती। दुर्घटनेत कोणीही जखमी नाही। केरळमध्ये मान्सूनच्या कोसळधारा। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। एर्नाकुलम शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप। राजस्थानच्या जोधपूर विमानतळ परिसरातील उघड्या नाल्यात तरुण पडला। संबंधित तरुण थोडक्यात बचावला। दिल्लीत एनएसयूआयच्या सदस्यांची एनटीए कार्यालयामध्ये निदर्शनं। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी एजन्सीवर बंदी घालण्याची मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट। सुप्रिया सुळे, डिंपल यादव, मीसा भारती यांच्यासह अनेक विरोधी खासदारही उपस्थित। अंदमान निकोबारचे राज्यपाल डी.के. जोशी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मोदींचं केलं अभिनंदन। अवमानकारक खटल्याप्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाची नोटीस। राहुल गांधींना 2 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। राहुल गांधींनी अमित शहांविरोधात केली होती आक्षेपार्ह टिप्पणी। अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या काश्मीरमध्ये पोहोचणार। यात्रेकरूंचा बाल्टाल अनंतनाग बेस कॅम्पवर उद्या मुक्काम। 29 जूनला भाविक घेणार बाबा बर्फानी यांचं दर्शन। अमेरिकन अध्यक्षपदासाठी जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आमनेसामने। बायडेन ट्रम्प यांच्यात उद्या पहिली टीव्ही डिबेट। जाहीर व्यासपीठावर बायडेन ट्रम्प यांचा थेट सामना।